ते जन्मताच राजवंशात जन्माला आले. त्यांच्या आधीच्या 7 पिढ्या त्या पण राजवंशातच होते. त्यांचे गड किल्ले टॉपच राहणार. हा आडमध्ये छत्री नाही झाले. याच्यासारखे भरपूर नमुने आहेत महाराष्ट्रामध्ये. मला त्या सगळ्या नमुन्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये कधी आलात आणि कोणासोबत आलात. एक काम करा, भारतीय पुरातत्व विभागात जा, तिथं तुम्हाला सगळी माहिती मिळेल. बरं, त्यांच्यावरती विश्वास नसेल तर तुमचे राजस्थानमधून भाट येतात, ते भाट तुम्हाला सांगतीलच ना. तुमचे भाट स्पष्टपणे सांगतात तुम्ही राजस्थानमधून मिर्झा राजासोबत आला होता हिंदवी स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी आणि तुम्ही कोणी राजपूत नाही तर तुम्ही मीना जातीतले आहात. बरोबर, तुमचं काळ गोत्र ते सांगतात, त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. जिनका बेटा मान सिंह, श्याम सिंह जी, राजा राम जी, छोटे राम जी, पांचू भाई ने देश छोड़कर आया। सम्मत 1656 की साल में मिर्जा राजा जय सिंह के साथ में खड़की, देवगिरी, दौलताबाद के किले की लड़ाई पर औरंगाबाद दौलताबाद पे आए। तो भाई कोंडा भाई 3 भाई को परिवार चले हो। मीना परिवार है के? मीना परिवार है। 3 भाई। दुसरी गोष्ट, तू म्हणतोस की आम्ही मधुनक क्षत्रिय झालो नाहीत, तर मला मित्रा एक सांग, शक, हुन, कुशाण कोण होते, ते कुठं राहिले आणि त्यांचे वारस कुठे राहतात किंवा त्यांचे वंशज कोणाला म्हणलं जातं. एक काम कर, तुझ्यात हिंमत असेल ना तर पुरातत्व विभागात जाऊन आहे ना सगळ्या गोष्टींचा तपास कर, सगळ्या गोष्टींचा अभ्यास कर, मग तुला कळेल क्षत्रिय कोण होतं, म्हणजे मध्ये क्षत्रिय कोण झालं किंवा जबरदस्ती क्षत्रिय कोण झालं आणि आधीपासून जन्मताच यादव कुळातले क्षत्रिय कोण आहे ते तुला कळेल. आणि जर माझ्या बोलण्याची तुला लाज वाटत असेल तर एक काम कर, हा प्रॉब्लेम तुझा आहे, आमचा नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राहून तू छत्रपतींच्या मराठ्यांचा क्षत्रियत्वावरती हात घालतो, ते लक्षात ठेव. तुझ्या इतिहासावरती आम्ही हात घालणार आणि तुम्ही मिर्झा राजाच्या तोफा ढकलत ढकलत महाराष्ट्रामध्ये आलात. आता याच्या पुढे ते बाहेर निघणार.